नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतो डच चॉकलेट फ्लेवर केक आहे आणि हाफ केजीचा केक होता म्हणून याचं 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलेली आहे मी। आणि सोकिंगसाठी यूज केलेलं शुगर सिरप आणि त्यावरती थोडं गनाश स्प्रेड करून घेतलं स्पॉन्जला आणि नंतर डच क्रीमने फ्रोस्टिंग केलेले आणि फिलिंगमध्ये यूज केलेले आपण गनाश आणि चोको चिप्स। असं सेम रिपीट प्रोसिजर केलेली आपण दुसऱ्या लेअरला पण आणि नंतर टॉपच्या लास्ट लेअरला पण आपण शुगर सिरपने सोकिंग करून घेतली आणि त्याला थोडंसं गनाश लावून घेतलं आणि आपला क्रम्बल कोट रेडी झाला। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मिनिमम 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये केक सेट करून घ्यायचा। आणि एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा केक सेट करतो तो फ्रीजमध्ये करायचा, फ्रीझरमध्ये नाही। फ्रीझरमध्ये केल्याने केकला मॉइश्चर येतं आणि पाणी सुटतं, त्यामुळे कधीही केक फ्रीझरमध्ये सेट करायचे नाहीत, फ्रीजमध्येच करायचे खाली नॉर्मल टेम्परेचरला। आणि त्यानंतर आपण याचा क्रम्बल कोट रेडी झाला आहे आणि क्रम्बल कोट रेडी झालेल्या केकला मी फायनल कोटिंग पण डच क्रीमने करून घेतली आणि नंतर साईडला असं गनाश लावून घेतला आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने साईडला असं टेक्स्चर केलं आणि वरती गनाश पोर करून त्याला असं स्विरल पॅटर्न केलं आणि मी चॉकलेट बॉल्स तयार केलेले त्यांना गोल्डन डस्ट लावली आणि डेकोरेशन करून घेतलं। आपला केक रेडी झाला। व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।